श्री स्वामी समर्थ चरित्र सारामृत पारायण पद्धती. स्वामी हे खरे अंधश्रद्धा निर्मूलनाचे प्रणेते. त्यामुळे त्यांच्या सेवेला काळ, वेळ, तिथी, वार, शकुन, अपशकुन, मुहूर्त या गोष्टीचे बंधन नाही. चांगल्या गोष्टीची सुरुवात लगेच करावी. त्यासाठी मनाची शुद्धता आणि समर्पण या दोनच गोष्टी आवश्यक असतात. मग सहाय्याला स्वामी आपल्याबरोबर असतात. शुद्ध अंतकरणाने आपल्या समोरील समस्या, संकट, इच्छा, अपेक्षा यांची नोंद एका स्वच्छ कोऱ्या कागदावर लिहावी. जणू काही स्वामींना इच्छारूपी पत्रच लिहावे. या पत्रात आपली अपेक्षा व्यक्त करावी. स्वामींना सारेच ज्ञात आहे, पण आपली तीव्र इच्छा काय आहे ती पत्ररूपे त्यांना सांगावी. या कागदाची व्यवस्थित घरी घालावी. या संदर्भात अन्य कोणाशी कसलीच चर्चा करू नये. संकल्पित नेम हा आपल्यात व स्वामींमध्येच असू द्यावा. सकाळच्या शांत वेळी लवकर उठून सारी आध्यात्मिक आवरावर तयार ठेवावी. पारायणासाठी पुढील गोष्टींची सिद्धता अगोदर करून ठेवावी. 1. शक्य असल्यास स्वामींची मूर्ती किंवा उपलब्ध तसबीर 108 मण्यांची जपमाळ. च्या आसनासमोर आपल्याला बसण्यासाठी आसन घालावे. स्वामींना नमस्कार करून पारायणासाठी आपल्या आसनावर बसावे. शुद्ध व शांत चित्ताने स्वामींची पंचोपचारी पूजा अर्चना करावी. आपल्या इच्छेचे, समस्याचे पत्र मनातल्या मनात स्वामींना वाचून दाखवावे आणि नंतर त्या पत्राची घडी स्वामींच्या आसनाखाली, कापडाखाली ठेवून द्यावी. आता आपले मन शुद्ध व स्थिर होण्यासाठी श्रीराम जय राम जय जय राम या त्रयोदशाक्षरी मंत्राचा 13 वेळा जप करावा. यानंतर जपमाळेच्या सहाय्याने श्री स्वामी समर्थ या नामाचा 108 वेळा जप करावा. एक माळ जप आणि आपल्या इच्छेनुसार, समस्येनुसार पोथीच्या पारायण संख्येचा, पद्धतीचा संकल्प करावा. कशाप्रकारे पारायण करणार आहे याचे वचन स्वामींना द्यावे.